नमस्कार. इयत्ता 9वी मॅथ सेकंड आणि आता आपण चॅप्टर नंबर 2ला सुरुवात करणार आहोत. आता हे चॅप्टर नंबर 2 काय आहे तर पॅरलल लाईन्स. तुम्हाला इयत्ता 8वीला पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा टॉपिक होता आणि हे माहिती आहे आपल्याला की जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात आणि एक ट्रान्सव्हर्सल त्यांना दोन भिन्न बिंदूमध्ये इंटरसेक्ट करते तेव्हा 8 अँगल तयार होतात. 8 म्हणजे थोडक्यात 4 जोड्या तयार होतात. अँगलच्या 4 जोड्या तयार होतात आणि मग त्या अँगलच्या ज्या जोड्या आहेत तर त्यानुसार काही प्रकारे ज्या पद्धतीने करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल हे त्यापैकी काही प्रकार. आता हे शिकण्याआधी आपण 2 गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. 2 गोष्टी कोणत्या तर जेव्हा दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा व्हर्टिकली अपोजिट अँगल सारखे असतात. परस्पर विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तसंच अजून एक का लिनियर पेअर म्हणजेच जे एका रेषेवर राहतात असे 2 अँगल जे लिनियर पेअर हे कसे राहतात सप्लिमेंटरी. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला याच्या आधी माहीत आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण पुढं पण जाणार आहे. ह्या 2 लाईन पॅरलल आहे. कोणत्या लाईन पॅरलल आहे? लाईन AB पॅरलल लाईन CD आणि एक ट्रान्सव्हर्सल म्हणजे माहीत असेल का 2 रेषांना छेदणारी 2 भिन्न बिंदूमध्ये छेदणारी रेषा म्हणजे जसं लाईन लाईन PS ही काय आहे ट्रान्सव्हर्सल आणि ती लाईन ABला Q आणि CD या लाईनला R मध्ये इंटरसेक्ट होती. आणि कोणते अँगल तयार झाले तर 3 अक्षरी पण नाव घेऊ शकतो. तसं मी इथं ABCD असे शॉर्टकट नाव दिलेले पण शक्यतो आपण 3 अक्षर नाव घेतो. जसं अँगल PQA, अँगल AQR, अँगल QRC, अँगल CRS हे या बाजूचे 4 अँगल. त्या बाजूचे 4 अँगल कोणते? अँगल PQB, अँगल BQR, अँगल QRD आणि अँगल DRS. मग तुम्हाला 3 अक्षरी पण वाचता यायला पाहिजे. जो Q व्हर्टेक्स आहे Q तर त्या Q व्हर्टेक्स जवळ 4 अँगल तयार होतात. तसंच R या व्हर्टेक्स जवळसुद्धा 4 अँगल. जसं इथं व्हर्टिकली अपोजिट असे 4 अँगल राहतात म्हणजे एकूण 4 अँगलपैकी 2 जोड्या असतात व्हर्टिकली अपोजिटच्या पण तयार होणारे अँगल तर 4 राहतात. तसंच इथं या ठिकाणी 4 अँगल कारण या इंटरसेक्टिंगच लाईन तयार होतात या ठिकाणी पण तयार होतात. आणि मग आपल्याला ज्या प्रॉपर्टीज याच्या पण त्याआधी त्या शिकण्याआधी आपण काय करू का त्या करस्पॉन्डिंग अँगल कोणते राहतात, अल्टरनेट कोणते राहतात आणि इंटेरियर कोणते राहतात आपण त्याचा पहिल्यांदा अभ्यास करू. आणि 2 लाईन पॅरलल असतील तर प्रॉपर्टीज आहे. जर 2 लाईन पॅरलल नसतील तर त्यासाठी प्रॉपर्टीज नाही आहे पण अँगलचे प्रकार मात्र तयार होतात. तर आपण ते प्रकार पाहू काय. तर पहिला प्रकार जो पेअर ऑफ अँगल्स तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कोन. आता करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या असतात. 8वीला पण आपण हा भाग पाहिलेला आहे. 4 जोड्या म्हणजेच ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला 4 अँगल राहतात आणि दुसऱ्या बाजूला 4 अँगल म्हणजेच थोडक्यात डाव्या बाजूला 2 जोड्या तयार होतात आणि उजव्या पण बाजूला 2 जोड्या. जसं आणि ते अल्टरनेट राहतात. महत्त्वाचं ते अल्टरनेट म्हणजे काय एकाडेक राहतात. एकाडेक म्हणजे कसं इथं मी जे शॉर्टकट नावं दिलेले ABCD त्यानुसार जर विचार केला A आणि C या टाईपचे तसंच B आणि D म्हणजे ही जी जोडी याला म्हणतात करस्पॉन्डिंग. त्या बाजूला पण त्याच पद्धतीने E अँड G या पद्धतीची एक जोडी आणि F अँड H या पद्धतीची शेवटची जोडी म्हणजे 4 जोड्या राहतात. पण आपण जर 3 अक्षरी नाव विचार केला 3 अक्षरी तर 3 अक्षरी त्यानुसार असं होईल अँगल PQA, अँगल PQA अँड अँगल QRC ही पहिली जोडी. लक्षात घ्या A आणि C एकाडेक असणारी PQA आणि QRC आणि त्याच पद्धतीने दुसरी जोडी तयार होईल अँगल AQR म्हणजेच B अँड D अँड अँगल CRS या पद्धतीची A अँड C B अँड D अशा 2 जोड्या. त्या बाजूला पण त्याच पद्धतीने अँगल PQB नंबर 3 अँगल PQB कोणती जोडी होईल त्याची PQB ची जोडी होईल QRD अँगल QRD
आणि त्याच पद्धतीने नंबर 4 अँगल BQR अँड अँगल DRS म्हणजेच परत एकदा सांगतो, करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूला, त्या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, पण एकाडेक असणाऱ्या अँगलची जोडी जी असते त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कोन. आणि प्रॉपर्टी तुम्हाला अशी आहे, संगत कोन हे कॉन्ग्रुएंट राहतात आणि आपल्याला त्याचं थेरम पण आहे ते पाहायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे कारण मागच्याच वर्षी आपण हे पाहिलेलं आहे का करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, पण त्याचं थेरम जे ते मात्र आपल्याला यावर्षी पाहायचं आहे का काय ते. तर आपण जर शॉर्टकटनुसार विचार केला, हेच अँगल जर शॉर्टकटनुसार विचार केला करस्पॉन्डिंगच, तर जोड्या अशा अनुक्रमे होतील अँगल A अँड अँगल C, तसंच अँगल B अँड अँगल D. जर हे शॉर्टकट नावानुसार जर विचार केला, त्या बाजूला अँगल E अँड G अँड अँगल G, तसंच शेवटचे अँगल F अँड अँगल H. तर या पद्धतीने शॉर्टकट जर विचार केला तरी आपल्याला ते लिहिता यायला पाहिजे. पण जर शॉर्टकट ABCD यानुसार नसेल तर तुम्हाला 3 अक्षरसुद्धा अँगल नीट वाचता यायला पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. हे झाले करस्पॉन्डिंग. मग करस्पॉन्डिंगच्या किती जोड्या? 4. आता आपण इंटेरियरच्या जोड्या पाहू. नंबर 2 इंटेरियर अँगल्स. आता जे इंटेरियर अँगल्स असतात ते ह्या 2 रेषांच्या मधल्या भागामध्ये असतात. हे मधल्या भागात बाहेरचे जे अँगल आहे म्हणजे जसं A आणि E शॉर्टकटनुसार D आणि H हे अँगल पकडायचे नाही, जे मधले. आणि मधले पण कसे, ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूची एक जोडी आणि दुसऱ्या बाजूची दुसरी जोडी. म्हणजेच इथं B आणि C आणि F आणि G या प्रकारचे. पण मी पहिल्यांदा 3 अक्षर लिहितो. आणि मग पहिली जोडी अशी होईल अँगल AQR आणि त्याचा जोडीदार अँगल QRC. त्याच पद्धतीने त्या बाजूला BQR अँगल BQR अँड अँगल QRD. म्हणजे R हा वर्टेक्स पहा, R वर्टेक्स आपण जेवढे अँगल लिहिणार आहे, जेवढ्या जोड्या लिहिणार आहे अँगलच्या, प्रत्येकमध्ये 2 अँगल असतीलच, तर त्या प्रत्येकामध्ये व्हर्टेक्स Q किंवा R यापैकीच राहणार आहे, कारण तिथूनच अँगल तयार झालेले. आणि याचा आपण शॉर्टकट जर विचार केला, AQR म्हणजेच थोडक्यात अँगल B अँड अँगल C म्हणजेच इंटेरियरमधले आतील भागातले. तसंच दुसरी जोडी काय आहे अँगल F अँड अँगल G. म्हणजे या पद्धतीने हे दोन्ही आणि तिकडचे पण 2, म्हणजे अशा 2च जोड्या इंटेरियर अँगलच्या राहतात. आणि जर लाईन पॅरल असतील तर प्रॉपर्टी असतात. म्हणते प्रॉपर्टी अशी आहे, इफ 2 लाईन्स आर पॅरल देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर हे जे 2 अँगल आहे यांची बेरीज 180 अंश असते, अशी आपल्याला प्रॉपर्टी. करस्पॉन्डिंग हे कॉन्ग्रुएंट असतात जर लाईन पॅरल असतील तर, आणि इंटेरियर कसे राहतात सप्लिमेंटरी. तर हे 2 पहिल्यांदा प्रकार. आणि तिसरा आता अल्टरनेट अँगल. आणि आता तो तिसरा प्रकार पाहू आपण, अल्टरनेट अँगल. आता त्याच्यातलाच तिसरा प्रकार काय तर अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल आत पण राहतात आणि बाहेर पण राहतात. जे आत राहतात त्याला इंटेरियर अल्टरनेट म्हणतात, आणि जे बाहेर राहतात त्याला एक्सटेरियर अल्टरनेट. म्हणजे या 2 रेषांच्या मधले आणि 2 रेषांच्या बाहेरचे. पण 2 रेषांच्या मधले जर विचार केला तर आपण जर B या अँगलची जोडी जर विचार केली तर Bला जर मी C म्हटलं तर इंटेरियर होतील, Bला जर मी F म्हटलं तर ते लिनियर होतील. मग कोणता अँगल उरला तो म्हणजे G. B आणि G या टाईपचे. तसंच इकडं C आणि F या टाईपचे जे अँगल आहे त्यांना इंटेरियर अल्टरनेट म्हणतात. ते आतील भागात रेषांच्या आणि तिरपे झेड आकारानुसार ते पण म्हटलं जातं. म्हणजेच B आणि G तसंच C आणि F या जोड्या. तसंच 3 अक्षरे जर आपण विचार केला पहिल्यांदा इंटेरियर अल्टरनेटचा तर अँगल AQR अँड अँगल QRD. तसंच दुसरी जोडी म्हणजेच QRC अँगल QRC आणि त्याचा जोडीदार अँगल BQR या पद्धतीने. आणि आपण एक अक्षरी पण दिलेले आहे म्हणून त्यानुसार पण सांगतो अँगल B अँड अँगल G. तसंच अँगल C अँड अँगल F या पद्धतीने.
ते कोणते इंटेरियर अल्टरनेट, आतील पण तिरपे असणारे. कधी पण आपल्याला व्हर्टिकली अपोजिट माहिती आहे, करस्पॉन्डिंग आता माहीत झालेलं आहे, इंटेरियर माहीत झालेलं आहे आणि लिनियर पण माहिती आहे. तर आपण विचार करायचा का कोणत्या पद्धतीने असेल. समजा मी तर बीच्या जर विचार केला, बी आणि ए लिनियर होतात, बी आणि ई हे व्हर्टिकली होतात, बी आणि एफ हे लिनियरच होतात, बी आणि सी इंटेरियर होतात, बी आणि डीचा विचार केला, बी आणि डी तर हे करस्पॉन्डिंग होतात. आणि जर विचार केला तर बी आणि जी हा एक राहिला आणि एच राहिला, तर एचचा काही संबंध येत नाही बीशी. आणि बी आणि जीचा विचार केला तर हे कोणते आहे, मग हे इंटेरियर अल्टरनेट आहे. तर या पद्धतीने आता आपल्याला एक्सटेरियर अल्टरनेट परत सांगतो. इंटेरियर तिरप्या असतात, बी जी सी एफ या पद्धतीचे. आणि एक्सटेरियरसुद्धा याच पद्धतीचे राहतात पण बाहेरच्या बाजूने राहतात. म्हणजेच ए आणि एच जे दिसतात ते त्या पद्धतीने, तसंच डी आणि ई या पद्धतीने दिसणारे. म्हणजे जर आपण तीन अक्षर विचार केला तर अँगल पी क्यू ए, अँगल पी क्यू एचा जोडीदार काय होईल, शेवटचा इकडचा म्हणजेच डी आर एस, अँगल डी आर एस. त्याच पद्धतीने म्हणजे बाहेरचे पण तिरपेच. तसंच इकडं हे दोन्ही पहिल्यांदा हा घेतला तरी चालेल, तो घेतला तरी चालेल, कोणत्याही जोडीपैकी एक घेतला पहिले तरी चालतो. म्हणजेच अँगल सी आर एस अँड अँगल पी क्यू बी या पद्धतीची, पी क्यू बी. आणि आपल्या एक अक्षरानुसार जर लिहायचं असेल तर ए एच, अँगल ए अँड अँगल एच ही एक्सटेरियर अल्टरनेट. आणि दुसरा म्हणजे डी आणि ई, अँगल डी अँड अँगल ई. तर या पद्धतीने हे कसे, हे एक्सटेरियर अल्टरनेट आहे. मग अल्टरनेटमध्ये दोन जोड्या आहेत अशा, एक आहे इंटेरियर अल्टरनेटच्या दोन आणि एक्सटेरियर अल्टरनेटच्या दोन, म्हणजे दोन प्रकार आहे. आणि अशा चार जोड्या तयार होतात. शक्यतो आपल्याला इंटेरियर अल्टरनेट जास्त ठिकाणी. तर या पद्धतीने हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला 8वीला पण होता, परत एकदा आपण त्याची रिव्हिजन घेतली. आता आपण याच्या पुढचा टॉपिक पाहू. आपण ह्या पुढचा टॉपिक पाहण्याआधी परत एकदा सांगतो, कोणत्या पण दोन लाईन असल्या, कोणत्या पण दोन लाईन आणि त्याला एका ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केलं तर एकूण किती अँगल तयार होतात, 8 अँगल तयार होतात. म्हणजे 4 जोड्या. आणि त्या जोड्यांच्या जोड्यानुसार काही प्रकार तयार झालेले. करस्पॉन्डिंग म्हणजे छेदिकेच्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला एकाडेक असणारे. अल्टरनेटचे आतील किंवा बाहेरील पण तिरपे असणारे. इंटेरियर म्हणजे आतील एका बाजूचे आणि दुसऱ्या पण बाजूचे असे दोन गण. जेव्हा दोन रेषांना एक लाईन इंटरसेक्ट होती तेव्हा त्या लाईन पॅरलल नसल्या तरी पण हे प्रकार तयार होतात आणि पॅरलल असल्या दोन्ही लाईन तरी पण हे प्रकार तयार होतात. पण परत एकदा पण काय, जर पॅरल लाईन असतील तर मात्र करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी. हे तयार होतं आणि त्यानुसार आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे. आता आपल्याला इंटेरियर अँगल थेरम या प्रकरणातलं पहिलं थेरम जे इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफ आपण मागच्या तासाला एकदा पाहिलं होतं, इनडायरेक्ट प्रूफ त्याच पद्धतीचं. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे का, जर लाईन पॅरल असतील आणि एका ट्रान्सव्हर्सलने त्या दोन्ही पॅरल लाईनला इंटरसेक्ट केलं असेल तर तयार होणारे इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. हे प्रूव्ह करायचं आहे. स्टेटमेंट आपल्याला माहीत पाहिजे. तर स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट आपण ते वाचू. पहिले स्टेटमेंट असं आहे, इफ टू पॅरल लाईन्स इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन the pair of interior angles either side of a transversal is supplementary. म्हणजे काय का, जर दोन रेषा पॅरलल असतील आणि एका ट्रान्सव्हर्सलनी त्या दोन रेषांना इंटरसेक्ट केलेलं असेल तर एका बाजूला तयार होणारे इंटेरियर अँगल हे कसे राहतात, सप्लिमेंटरी. मग त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण तयार होणारे इंटेरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी. तर हे झालं पहिल्यांदा स्टेटमेंट. आता स्टेटमेंट आपण मागच्या तासाला पाहिलं. स्टेटमेंटचा अर्धा भाग म्हणजे आपण गिवन त्यानुसार आकृती काढतो इफपासून देनपर्यंतचा आणि पुढचा जो भाग असतो त्यानुसार आपण टू प्रूव्ह लिहितो. तर यामध्ये आता मी या ठिकाणी फिगर काढलेली आहे. इफपासून देनपर्यंत काय भाग आहे का, इफ टू लाईन्स पॅरलल अँड इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. मग दोन लाईन पॅरलल मी त्यांना नावं दिले एम आणि एल.
आणि ट्रान्सव्हर्सलला पण नाव दिलं यन, आणि ही लाईन या दोन्ही पॅरल लाईनला इंटरसेक्ट होती असं आपल्याला आकृती दिसतंय. मग त्यानुसार गिवन असं तयार होईल. गिवन तर गिवन असं आहे की लाईन यल पॅरलल लाईन यम अँड यन इज द ट्रान्सव्हर्सल. यन काय त्याची ट्रान्सव्हर्सल. देन ए अँड बी आर द इंटेरियर अँगल ऑफ वन साइड अँड सी अँड डी अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स अनदर साइड. तर या पद्धतीने ए आणि बी हे इंटेरियर अँगलची जोडी आहे एका बाजूची, आणि दुसऱ्या बाजूची काय आहे सी आणि डी. हे काय झालं गिवन. तर आपण स्टेटमेंट पाहिलं आणि गिवन पाहिलं. आकृतीनुसार काय करतो आपण गिवन लिहितो. जे आकृतीत दिसतंय तेच असतं गिवन. आकृतीमध्ये पण आपल्याला काय दिसतंय लाईन यल आणि लाईन यम या पॅरल लाईन आहे. यन ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे आणि आपल्याला दिसतंय ए आणि बी तसंच सी आणि डी या इंटेरियर अँगलच्या जोड्या आहे, आणि आपल्याला त्या काय करायच्या आहे सप्लिमेंटरी दाखवायच्या आहे. तर आपण ही जी पहिली जोडी आहे मग टू प्रूव्ह, त्यानुसार टू प्रूव्ह अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180, अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे का इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. आता हे इनडायरेक्ट प्रूफ आहे. आता हे इनडायरेक्ट प्रूफ आहे मध्ये काय वेळेस आकृती काय बदलतात, काय वेळेस जे टू प्रूव्ह आहे ते बदलतात. आता या ठिकाणी जे टू प्रूव्ह आहे त्यातली पहिली जी जोडी आपल्याला फक्त त्याचा विचार करायचा. सिमिलरली दुसरी पेअर होऊन जाईल का सप्लिमेंटरी. तर आपल्याला फक्त पहिल्या पेअरचा विचार करायचा आहे प्रूफमध्ये. आता प्रूफमध्ये इनडायरेक्ट प्रूफ आहे म्हणून इथं आपल्याला थोडा वेगळा विचार करायचा आहे. कोणते पण दोन अँगल जर इथं विचार केला ए आणि बी हे इंटिरियर आहे असं आपण म्हणतोय, तर यांची बेरीज आपल्याला दाखवायची कशी आहे इज इक्वल टू 180. पण 3 पॉसिबिलिटी होऊ शकतात. जर आपण अजूनही विचार केला का ए आणि बी ह्या दोन्ही अँगलच्या बाबतीत आणि 180च्या बाबतीत काय काय होऊ शकतं, तर काय काय होऊ शकतं 3 पॉसिबिलिटी. देअर आर 3 पॉसिबिलिटीज. 3 पॉसिबिलिटीज. आता या 3 पॉसिबिलिटीचा आपल्याला विचार करायचा आहे. हा विचार काय करायचा आहे कारण आपल्याला 3 पॉसिबिलिटीपैकी 2 पॉसिबिलिटी जर आपण चुकीच्या हे सिद्ध केलं तर तिसरी आपोआपच बरोबर होईल. कारण 3 शिवाय जास्त पॉसिबिलिटी होऊ शकणार नाही या ठिकाणी. मग 3 पैकी जर आपण 2 चुकीच्या आहे आपण सिद्ध केलं तर याचा अर्थ काय होईल तिसरी बरोबरच आहे, आणि तिसरी पॉसिबिलिटी सिद्ध करायची आवश्यकता राहणार नाही हे लक्षात ठेवा. आणि त्याचा इथं वापर आहे. मग त्या 3 पॉसिबिलिटी काय आहे ते समजून घ्या. नंबर 1 पॉसिबिलिटी अशी आहे अँगल ए प्लस अँगल बी जे इज इक्वल टू 180. पण आपण असं समजू अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 असं होऊ शकतं. 180पेक्षा लहान पण होऊ शकतात. नंबर 2 अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. यांची बेरीज 180पेक्षा जास्त पण राहू शकते. आणि तिसरं म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 म्हणजे 180 अंश आणि अँगल ए आणि अँगल बीची बेरीज या दोघांच्या बाबतीत 3 पॉसिबिलिटी होऊ शकतात. एक तर दोघांची बेरीज 180पेक्षा लहान असू शकते, किंवा दोघांची बेरीज 180पेक्षा जास्त राहू शकते, किंवा दोघांची बेरीज बरोबर किती राहील 180 अंश राहील. या 3 पॉसिबिलिटीपेक्षा चौथी पॉसिबिलिटी तर शक्य नाही आहे ए आणि बीच्या बाबतीत आणि 180च्या बाबतीत. तर आपल्याला काय करायचं आहे या पहिल्या दोन्ही ज्या पॉसिबिलिटी आहे त्या आपल्याला इथं घ्यायच्या आहे आणि त्या चुकीच्या आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. जर ह्या दोन्ही जर चुकीच्या तयार झाल्या तर याचाच अर्थ काय होईल का ए आणि बीची बेरीज 180 हे सिद्ध होईल राहते म्हणून. तर आपण पहिल्यांदा या 3 पॉसिबिलिटीपैकी एक पॉसिबिलिटी घेऊ. तर या 3 पॉसिबिलिटीपैकी आपण आता पहिली घेऊ ॲस्युम दॅट. आपण असं गृहीत मानू ॲस्युम दॅट. काय गृहीत मानायचं नंबर 1 अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. आपण पहिल्यांदा अँगल ए आणि अँगल बीची बेरीज 180पेक्षा लहान आहे असं गृहीत मानलं. आता बेरीज 180पेक्षा लहान आहे हे आपल्याला चुकीचं आहे दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक युक्लिड्स पॉच्युलेट होतं. तुम्हाला त्याची आठवण करून देतो. जर इंटेरियर अँगल हे जर 90 डिग्री असतील, 90 म्हणजे परपेंडिक्युलर, ट्रान्सव्हर्सल ही दोन्ही ठिकाणी परपेंडिक्युलर असेल, म्हणजेच या दोघांची बेरीज जर 180 असली इंटेरियरची तर या लाईन पॅरलल असतात. पण जर या दोघांची बेरीज म्हणजे इथं जर 180 दोन्ही 90 म्हटल्यानंतर जर बेरीज 180पेक्षा लहान असेल, आता बेरीज जेव्हा 180पेक्षा लहान
जेव्हा म्हणतो आपण तेव्हा जे दोन इंटेरियर अँगल आहे ना ते आपोआपच ॲक्यूट अँगल तयार होतात. दोन्ही बेरीज कशी 180पेक्षा लहान जर आपण विचार केला तर असा विचार करा, हे दोन्ही पण 90 अंशापेक्षा लहान झाले दोन्ही अँगल, तर याचा अर्थ बेरीज 180पेक्षा लहानच झाली. आणि जर बेरीज 180पेक्षा लहान झाली तर बाय युक्लिड्स पॉच्युलेट आपण असं शिकलो आहे, युक्लिड्स पॉच्युलेट these are intersecting lines. म्हणजे जर इंटेरियर अँगलची बेरीज जर 180पेक्षा लहान असेल, कमी असेल, तर युक्लिड पॉच्युलेटनुसार तर ह्या दोन्ही लाईन म्हणजेच लाईन यल आणि लाईन यम या कशा आहे, या इंटरसेक्टिंग लाईन आहे. लक्षात ठेवा, आपण युक्लिडचं पॉच्युलेट पाहिलं होतं, त्याच्यामध्ये जर परपेंडिक्युलर असेल दोन्ही अँगल इंटेरियर म्हणजेच बेरीज 180 असेल त्या लाईन पॅरलल राहतील. पण जर 180पेक्षा लहान असेल बेरीज, कमी असेल, तर मात्र त्या लाईन कशा राहतात, इंटरसेक्टिंग लाईन असतात, असं आपण पाहिलेलं आहे. मग बाय युक्लिड्स पॉच्युलेट दीज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. पण आपल्याला गिवनमध्ये त्या इंटरसेक्टिंग आहे का, तर गिवनमध्ये तर पॅरलल आहे. मग देअरफॉर आवर ॲस्युम्शन इज रॉंग. ॲस्युम्शन इज रॉंग. मग जर आपला ॲस्युम्शन रॉंग आहे म्हणजेच देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल. हे शक्य नाही आहे, कारण आपल्याला गिवनमध्ये तर पॅरलल लाईन द्यायले आणि जर बेरीज 180पेक्षा लहान आली इंटेरियर अँगलची तर त्या लाईन मात्र पॅरलल न राहता त्या कशा होतात, इंटरसेक्टिंग होतात. म्हणजेच अँगल ए आणि अँगल बीची बेरीज 180पेक्षा लहान असणं शक्य नाही. हे झालं पहिला भाग. आता याच्यातला पुढचा भाग पाहू आपण. आता नंबर 2 मध्ये काय होतं, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. जेव्हा लेस दॅन 180 होतं तेव्हा माहिती आहे आपल्याला, तेव्हा काय त्या इंटरसेक्टिंग लाईन तयार होतील बाय युक्लिड्स पॉच्युलेटनुसार, आणि म्हणून त्या इंटरसेक्टिंग लाईन होतील. म्हणून ते शक्य नाही आहे, कारण ओरिजिनल आपल्याला गिवनमध्ये पॅरलल लाईन दिलेलं होतं. आता आपण बेरीज 180पेक्षा जास्त आहे असं थोड्या वेळ मानू आणि मग त्यानुसार आता तसं पाहिलं तर इथं पण इंटरसेक्टिंगच होणार आहे, पण आपण ते प्रूव्ह करू कसं काय. आता या ठिकाणी पहा, अँगल ए आणि अँगल बीची बेरीज काय मानली आपण, 180पेक्षा जास्त, याला नंबर 1 दिला. आता आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180, कारण लिनियर पेअर आहे. हे लिनियर आहे, ए आणि डी आकृती दिसतंय लिनियर आहे. त्याच पद्धतीने अँगल बी अँड अँगल सी इज इक्वल टू 180, ते पण लिनियर आहे, लिनियर पेअर. म्हणजे हे दोन्ही पण लिनियर पेअर आहे आणि यांची बेरीज किती राहते, 180. नंबर 2. नंबर 3, गणिताचा नियम असतो का उजवी बाजू सारखी तर डावी बाजू इज इक्वल टू 180, इकडे पण इज इक्वल टू 180. तर आपण काय करू, डाव्या बाजूंची बेरीज करू आणि उजव्या बाजूंची बेरीज करू. डाव्या बाजूला आता आपण डाव्या बाजूंची बेरीज करू, म्हणजेच अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल बी प्लस अँगल सी, आणि त्याच पद्धतीने उजव्या बाजूंची बेरीज करू, म्हणजे 180 प्लस 180 फ्रॉम 2, 3. आपण काय केलं, फक्त या ठिकाणी 2 आणि 3 मधलं जे लिहिलेलं आहे म्हणजेच ए प्लस डी इज इक्वल टू 180, बी प्लस सी इज इक्वल टू 180. तर यांच्या इज इक्वल टू साईन आहे, इक्वेशन येते यांच्या उजव्या बाजूची आणि डाव्या बाजूंची काय केली, बेरीज केली. आणि या ठिकाणी ए प्लस डी प्लस बी प्लस सी या ठिकाणी आलेलं आहे, या चौघांची बेरीज, आणि इज इक्वल टू किती येईल, 3. किती येईल ती, 360 अंश. आता आपल्याला याच्या पुढं काय करायचं आहे बा, आपल्याला ए प्लस बी याचा विचार करायचा आहे. म्हणून ए प्लस बी या ठिकाणी काय केलं, अँगल ए आणि अँगल बी या दोघांची बेरीज मी ब्रॅकेटमध्ये लिहिली. अँगल ए प्लस अँगल बी या दोघांची बेरीज ब्रॅकेटमध्ये लिहिली, अँगल ए प्लस अँगल बीची, आणि जे उरलेलं आहे ते काय आहे, अँगल सी प्लस अँगल डी, ते तसंच ठेवलं. आणि नंतर म्हणजे काय केलं, फक्त इथं ए आणि बी हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं, यांची बेरीज लिहिली. हा ब्रॅकेट तिकडं आता नवाचा होईल, मग त्यानुसार असं तयार होईल, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360, जी यांची बेरीज आली होती त्याच्यातून हा ब्रॅकेट फक्त मायनस लिहिला,
यांचे तर व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, फक्त मायनस लिहिलं मी या पद्धतीने लिहिलं. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी अँगल ए प्लस अँगल बी, इथं आपण काय केलेलं आहे, यांची बेरीज काय मानलेलं आहे, 180पेक्षा मोठी मानलेली, बरोबर का नाही, 180पेक्षा मोठी. आपण असं समजा थोड्या वेळ यांची बेरीज 180पेक्षा मोठी. आता 180पेक्षा मोठी म्हणजे 190, 200, 300 काही पण पकडू समजा मी 200 पकडली थोड्या वेळ, कारण इथं असं काय म्हटलेलं आहे, हे ॲस्युम दॅट आहे, हे 2 नंबरला आपण लेट मानलेलं आहे, ए आणि बीची बेरीज 180पेक्षा जास्त आहे, तर तेच पकडलं आपण, बेरीज 180पेक्षा जास्त आहे. जर 180पेक्षा जास्त असेल तर विचार करा, आपण 200 पकडू थोड्या वेळ, मग 190 पकडलं तरी चालेल, 200 पकडलं तरी चालेल, 250 गृहीत मानली तरी चालेल, पण आपण 200. जर मी तर 200 लिहिली तर काय होईल बरं, 360 वजा 200, 360 वजा 200 म्हणजे 360मधून जर 200 गेले तर किती होतील, 160, बरोबर ना. मग 160 जे येईल ती या दोघांची बेरीज येईल, सी आणि डी. सी आणि डी पहा पुढे, सी आणि डी, बरोबर का नाही. म्हणजे यांची बेरीज किती उरल मग, फक्त 160. आणि जर 160 उरली, इफ अँगल ए प्लस अँगल बी, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180, जर ग्रेटर दॅन 180 असेल तर अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180. याचा अर्थ परत समजून घ्या. याचा अर्थ असा आहे, जर आपल्याला इथं दिलेलं आहे फ्रॉम वननुसार काय लिहिलेलं आहे, जर अँगल ए आणि अँगल बीची बेरीज जर 180पेक्षा जास्त असेल, 180पेक्षा जास्त असेल आणि ती जर आपण या ठिकाणी टाकली, ए आणि बीची बेरीज 180पेक्षा जास्त आहे, ती या ठिकाणी टाकली, मग ती आपण 190 घ्या आणि इथं 200 घ्या, तर यांची जी वजाबाकी येईल ती 180पेक्षा लहानच येणार. कारण जर 200 घेतली तर वजाबाकी काय होईल, 160, ती 180पेक्षा लहानच राहील. जर मी 190 जरी घेतली तरी पण वजाबाकी येईल 170, ती 180पेक्षा लहानच राहील, मग तेच लिहिलं मी. तर सी प्लस डीची बेरीज काय होईल, किती होईल, तर ती 180पेक्षा कमी होईल. आणि 180पेक्षा कमी झाली सी आणि डीची बेरीज, तर या लाईन काय झाल्या, या लाईन इंटरसेक्टिंग. कारण का आपण पहिल्या भागामध्येच पाहिलेलं आहे का जर दोन अँगल जे इंटेरियर आहे त्यांची बेरीज जर 180पेक्षा लहान असेल तर बाय युक्लिड्स पॉच्युलेट दीज आर इंटरसेक्टिंग लाईन्स. मग तेच लिहू शकतो. मग देअरफॉर बाय युक्लिड्स पॉच्युलेट इथं पण तेच तयार झालं, पॉच्युलेट दीज आर म्हणजेच लाईन एल अँड लाईन एम, दीज आर कोणत्या लाईन झाल्या त्या, इंटरसेक्टिंग लाईन्स, बरोबर. आणि म्हणजेच जर या इंटरसेक्टिंग लाईन झाल्या, कोणामुळं झाल्या, तर हे मानल्यामुळं झालं. हे काय मानलं होतं आपण, अँगल ए प्लस अँगल बी काय मानलं होतं, 180पेक्षा मोठा आहे, इज ग्रेटर दॅन 180, इज नॉट पॉसिबल, म्हणजे शक्य नाही. मग इज नॉट पॉसिबल, हे शक्य नाही, कारण तो 180पेक्षा मोठा मानल्यामुळं त्या लाईन कशा झाल्या, इंटरसेक्टिंग लाईन झाल्या. हे मानल्यामुळं लहान मानलं 180पेक्षा तर त्या इंटरसेक्टिंग, बेरीज 180पेक्षा मोठी मानली तरी त्या लाईन त्या बाजूने येते, ह्या बाजूने सुद्धा काय झाल्या, इंटरसेक्टिंग लाईन झाल्या. मग याचा अर्थ पहिले दोन्ही पण इम्पॉसिबल झाले. अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180, मग तेव्हा इंटरसेक्टिंग लाईन. जर आपण बेरीज 180पेक्षा जास्त मानली तरी पण काय झालं, दीज आर इंटरसेक्टिंग लाईन. आणि म्हणून अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 इज नॉट पॉसिबल. हे दोन्ही पण शक्यता नाहीशा झाल्या. मग तिसरी शक्यता काय, तिसऱ्यामध्ये पहा, नंबर 3, देअरफॉर द रिमेनिंग पॉसिबिलिटी, आता रिमेनिंग पॉसिबिलिटी काय राहिली, आता पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 इज ट्रू. आपण इथं डायरेक्ट लिहू शकतो की ही ट्रू आहे, कारण का पहिल्या दोन्ही जर पॉसिबिलिटीज ज्या होत्या त्या इम्पॉसिबल झालं, म्हणजे शक्य नाही झालं का बेरीज 180पेक्षा लहान तरी इंटरसेक्टिंग, बेरीज 180पेक्षा जास्त तरी इंटरसेक्टिंग. पण गिवनमध्ये तर लाईन पॅरलल आहे, म्हणून पहिल्या दोन्हीही ज्या पॉसिबिलिटी होत्या त्या चुकीच्या होत्या. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, जी तिसरी पॉसिबिलिटी ती काय आहे, ट्रू.
आणि याच पद्धतीने सिमिलरली आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर सिमिलरली A plus B is equal to 180. Similarly, angle C plus angle D is equal to 180 degree. जसं A plus B ची बेरीज 180 आहे, मग त्याच पद्धतीने C आणि D ची बेरीज काय होईल 180. त्याच क्रमाने क्रमाने आपण आत्तापर्यंत लिहिलं तसाच विचार करू. मग या थेरममधून आपल्याला काय घ्यायचं आहे, इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. कारण त्यांची बेरीज किती 180 म्हणजेच काय सप्लिमेंटरी. म्हणून आपण एवढंच लक्षात ठेवा, दोन रेषा समांतर आहे, एका छेदिकेने छेदलं तर इंटेरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. रेषा पॅरलल तर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी. हे आहे इंटेरियर अँगल थेरम. आता आहे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल थेरम. इतक्यात पाहिलं होतं आपण इंटेरियर अँगल थेरम. इंटेरियरची बेरीज किती राहते 180 पाहिलं, त्याच्यात व्हर्टिकली अपोजिट पाहिले का जे सारख्या मापाचे राहतात. आणि अजून आपल्याला माहिती आहे लिनियरची बेरीज 180 राहते. तर मागचे जे थेरम आहे त्याचा वापर आपल्याला आता पुढच्या थेरममध्ये करता येऊ शकतो. आता करस्पॉन्डिंग अँगल थेरम काय, करस्पॉन्डिंग अँगल थेरमचं पहिल्यांदा काय करू आपण स्टेटमेंट घेऊ. स्टेटमेंट काय, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल of two parallel lines are of equal measure. The corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. म्हणजे दोन पॅरल लाईन असतील तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल हे सारखे असतात. दोन पॅरल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने छेदलं तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल सारख्या मापाचे असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मग आपण त्यानुसार पहिल्यांदा आकृती काढली. दोन लाईन पॅरलल L आणि M. लाईन N ही काय त्याची ट्रान्सव्हर्सल आणि या ठिकाणी A आणि B हे करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि ते आपल्याला इक्वल दाखवायचे. मग त्यानुसारच पहिल्यांदा आपण आकृतीत लिहिलं आपलं, त्यानुसारच आपण गिवनमध्ये लिहिलं लाईन L पॅरल लाईन M, लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल आणि टू प्रूव्ह काय अँगल A इज इक्वल टू अँगल B जे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते समान दाखवायचे. आता या ठिकाणी पहा प्रूफमध्ये हे डायरेक्ट प्रूफ आहे, मागचं इनडायरेक्ट होतं, हे डायरेक्ट प्रूफ आहे. आपल्याला काय माहिती आहे आता आकृतीनुसार जर विचार केला तर अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. A आणि C कारण हे लिनियर आहे, लिनियर पेअर याला नंबर 1 दिला. त्याच पद्धतीने जर विचार केला इतक्यात जे थेरम पाहिलं आपण त्यानुसार अँगल B आणि अँगल C हे जे इंटेरियर अँगल आहे त्यांची पण बेरीज किती राहते 180 डिग्री. आणि त्याचं कारण प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल्स नंबर 2. आणि आपल्याला गणिताच्या नियमानुसार जर इक्वेशन एक बाजू सारखी असेल तर दुसरी बाजू कशी असते सारखी. म्हणजे इथं 180 समान आहे, एक बाजू सारखी आहे तर दुसरी बाजू म्हणजेच अँगल A प्लस अँगल C आणि अँगल B प्लस अँगल C या दोन्ही बाजू उरलेल्या आहेत त्या कशा राहतील सारख्या राहतील. कारण इकडं 180 समान आहे म्हणून. आणि दुसरा पण नियम जर दोन्ही बाजूला इक्वल साईन असेल तर दोन्ही बाजूला जर समान क्रिया असेल समान घटक असेल तर ते कट होतात. फ्रॉम 1 to हे जे लिहिलं त्याचं कारण होतं फ्रॉम 1 to. आणि विचार करा C कॅन्सल झाला तर उरलं काय अँगल A इज इक्वल टू अँगल B जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अँगल A इज इक्वल टू अँगल B. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं. मग आपण फक्त एकच जोडी घेतली होती करस्पॉन्डिंग अँगलची. मग याचाच अर्थ करस्पॉन्डिंग अँगलच्या बाकीच्या पण जोड्या याच पद्धतीने कशा असतात इक्वल असतात. मग आपल्याला याच्यातून काय घ्यायचं का जर दोन लाईन पॅरलल असतील एक ट्रान्सव्हर्सल त्यांना इंटरसेक्ट होत असेल तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल समान मापाचे असतात. या पद्धतीने हे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. आता आपण घेणार आहोत अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल पहिले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट म्हणजे समान मापाचे. आता अल्टरनेट अँगलसुद्धा समान मापाचे असतात. आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे दोन रेषा जर समांतर असेल तर ट्रान्सव्हर्सलनी जर त्या दोन रेषांना छेदलं असेल तर तयार होणारे अल्टरनेट अँगल हे कसे असतात समान मापाचे. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. मग आपण परत एकदा दोन पॅरल लाईन घेतल्या ज्या आहे लाईन L पॅरल लाईन M आकृतीनुसार आणि N ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आणि आपल्याला इथं अल्टरनेट अँगल
इक्वल दाखवायचे तर अल्टरनेट अँगलची एक जोडी या ठिकाणी घेतलेली आहे, ती म्हणजे बी आणि डी ही एक जोडी घेतलेली आहे. एक जोडी जर इक्वल असली तर दुसरीची पण जोडी इक्वल राहणारच आहे. मग आपल्याला एकच जोडी इक्वल दाखवायची. तर हे टू प्रूफ काय लिहिलं आपण, अँगल बी इज इक्वल टू अँगल डी. आणि आता प्रूफमध्ये परत जर आता विचार केला तर आपल्याला तीन थेरम झालेले, व्हर्टिकली अपोजिट जे मागच्या प्रकरणात, इंटेरियर जे याच प्रकरणात आणि नंतर करस्पॉन्डिंग, या तिन्ही गोष्टी आपल्याला आता माहिती आहे. आणि अजून एक लिनियर पण माहिती आहे. तर आपण पहिल्यांदा लिनियरनुसार विचार करू. अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. परत एकदा त्याच पद्धतीने मागच्याच थेरमनुसार, याचं कारण लिनियर पेअर नंबर 1. आणि त्याच पद्धतीने इंटेरियरची पण जोडी आहे, अँगल पी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. हे पण कारण मागच्याच वेळेचं सारखंच आहे, फक्त आता अल्टरनेटनुसार विचार करायचा आहे. याचं कारण आहे इंटेरियर अँगल पेअर ऑफ इंटेरियर अँगल नंबर 2. आणि मागच्याच थेरमनुसार एक बाजू सारखी तर दुसरी बाजू सारखी, म्हणजेच पहिल्यांदा मी आता ही बाजू घेतो, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू, आणि मग त्या इज इक्वल टू काय होईल, अँगल डी प्लस अँगल सी फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 नुसार इज इक्वल टू 180 असल्यामुळं एक बाजू सारखी उजवी बाजू आहे म्हणून डाव्या बाजू दोन्ही पण इज इक्वल टू लिहू शकतो आपण. आणि पुढचा नियम तोच का दोन्ही बाजूला समान क्रिया आहे, सारखे घटक आहे, तर ते कॅन्सल केलं. आणि म्हणजेच काय उरलं, अँगल बी इज इक्वल टू अँगल डी. आणि आकृतीमध्ये पाहिलं तर हे कोणते, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कसे झाले, इक्वल. आणि म्हणून प्रॉपर्टी तयार झाली का जर दोन पॅरल लाईन असतील आणि एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलेलं असेल तर अल्टरनेट अँगल समान मापाचे असतात. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. मग या पद्धतीने हे पण डायरेक्ट प्रूफ होतं. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं, पहिल्यांदा आपण करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगलच्या जोड्या कशा असतात ते पाहिलं. नंतर इंटेरियर अँगल थेरम पाहिलं जे इनडायरेक्ट प्रूफ होतं. आणि त्याच्यानंतर आपण जे दोन थेरम जे पाहिले ते म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि अल्टरनेट अँगल थेरम. आणि आपण काय पाहिलं त्याच्यात का इंटेरियर अँगल जर लाईन पॅरलल असतील तरच हे तिन्ही पण प्रॉपर्टीज आहे. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन नंबर 1 इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, नंबर 2 करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, नंबर 3 अल्टरनेट अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट. तर या पद्धतीने हा टॉपिक होता आणि याच्यावर आहे पुढं एक्झरसाइज. आपण एक्झरसाइजमधला एक प्रश्न पाहू. आणि याच्यामध्ये काय आहे, दोन लाईन पॅरलल आहे. त्या कोणत्या पॅरलल लाईन आहे ते महत्त्वाचं, का लाईन पी इज पॅरलल टू द लाईन क्यू. कारण त्या दोन लाईन पॅरलल आहे तर ट्रान्सव्हर्सल आता आडवी आहे, त्या लाईन उभे आहे आणि ती आडवी आहे, त्यामुळं त्यानुसार विचार करायचा. आणि म्हणजे ट्रान्सव्हर्सल आहे, समजा इथे एल आणि एम दिलेलं आहे आणि इथं आपल्याला असं म्हटलेलं आहे ABCDचे व्हॅल्यू काढू, तर आपण एक एक व्हॅल्यू काढू. पहिले अँगल एचा जर विचार केला तर ए आणि जो 110 आहे हे दोन्ही लिनियर पेअर आहे. मग नंबर 1 अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. कारण याचं कारण काय आहे, लिनियर पेअर. म्हणजे आपल्याला रिझन महत्त्वाचं का ते योग्य द्या. शेवटी डायरेक्ट डिग्री लिहिलं तरी चालेल, फक्त इथं व्हॅल्यू म्हणजेच अँगल एची व्हॅल्यू काय होईल, 180 मायनस 110, 110 मायनस झाला म्हणजेच अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री झाला अँगल ए. कारण हे दोन्ही लिनियर पेअर आहे, लिनियर पेअरची बेरीज किती राहते 180. दुसरा अँगल बी काढायचं आपल्याला. आता जर विचार केला ट्रान्सव्हर्सल जर ही असेल तर ए आणि बी याच्यामधलं नातं असं आहे, अँगल ए आणि बी हे एक्सटेरियर अल्टरनेट आहे. पहा आकृतीमध्ये ट्रान्सव्हर्सल ही आहे, फक्त ह्या दोन लाईन पॅरल लाईन आहे हे नीट लक्षात घ्या. तर ए आणि बी कसे एक्सटेरियर अल्टरनेट आहे आणि ते सारखे असतात कारण अल्टरनेट अँगल हे समान मापाचे असतात. नंबर 2 मध्ये आपण असं लिहू शकतो, अँगल बी पहिल्यांदा घेतो मी कारण तो आपल्याला काढायचा आहे. अँगल बी इज इक्वल टू अँगल ए आणि याचं कारण मी देतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटर्नल अल्टरनेट अँगल समान मापाचे असतात. म्हणून देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू अँगल ए 70 होता, इथं नंबर 1 देतो म्हणजेच इज इक्वल टू 70. याचं कारण फ्रॉम 1. तर या पद्धतीने ए आणि बी तयार झाला, ए लिनियरनुसार आणि बी एक्सटेरियर अल्टरनेटनुसार. आता नंबर 3 म्हणजे सी घेऊ आपण. अँगल सी
आता अँगल सी आणि 115 डिग्री हे दोन्ही कोणत्या प्रकारचे दिसतात ते आता ट्रान्सव्हर्सल यम आहे आणि म्हणून हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि मी तर डायरेक्ट किंमतच येईल अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री आणि याचं कारण करस्पॉन्डिंग अँगल कारण ते सारखे मापाचे असतात आणि मध्ये त्याचं रिझन झालं. आता कोणता अँगल राहिला फक्त अँगल डी. आता लक्षात येत असेल डी आणि 115 हे पण लिनियर आहे आणि त्यांची बेरीज 180. नंबर 4 अँगल डी प्लस 115 इज इक्वल टू 180 काय कारण लिनियर पेअर आहे आणि मग आपण त्याच पद्धतीने 115 त्या बाजूला न्यायला वजा केला म्हणजेच 180 वजा 115 म्हणजेच अँगल डी किती येईल अँगल डी इज इक्वल टू 165 डिग्री. अँगल डी किती आला 165. या पद्धतीनेच बाकीचे प्रश्न आहे ते तुम्ही काय करा सॉल्व करा. तुम्हाला जे माहितीतलं आहे लिनियर पेअर बेरीज 180 इंटेरियरची बेरीज 180 बेरीज करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट सारख्या मापाचे व्हर्टिकली सारख्या मापाचे तर हे जी माहिती आहे त्याचा आधार घ्यायचा आणि काय करायचे एक्झरसाइज सॉल्व करायचे. पण लक्षात ठेवा पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल हे नीट पहा. या ठिकाणी पॅरलल लाईन पी आणि क्यू होत्या एकदा ट्रान्सव्हर्सल एल घेतली आणि एकदा ट्रान्सव्हर्सल एम घेतली आणि त्यानुसार हे उदाहरण सोडवलं.